दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार नसतानाही विरोधकांसाठी सभा घेणाऱ्या राज ठाकरेंची अवस्था मान ना मान मैं तेरा मेहमान अशी झाल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पोपटावरून राज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। म्हणे माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली होती आणि पवारांकडे पवारांकडे असे अनेक पोपट आहेत। चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्याला आमचा पोपट दिसला। विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले, मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले। मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती, उद्धवजींनी ती देखील तुमची उतरवली। आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही। लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात राज ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातलं वाकयुद्ध चांगलंच रंगलंय। राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नाही, तरीही ते राज्यात तब्बल 9 सभा घेणार आहेत। मोदींविरोधात प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत जोरदार टोला लगावलाय। तसं राज ठाकरेंच्या सभांचं आहे, लोक आणले तर ऐकायला येतात, पण त्यांच्या सभांनी कुठलाही परिणाम होणार नाही। उलट ते जेवढी मोदी विरोधी भूमिका घेतील तेवढं त्यांच्या पक्षातले सगळे मोदी समर्थक हे आम्हाला मतदान करतील। राज ठाकरेंच्या सभांचा भाजप शिवसेनेलाच कसा फायदा होणार याचा तर्क मांडताना राज यांची अवस्था मान न मान मैं तेरा मेहमान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरी त्यांचा मतदार जो काही MNSचा 2-4% उरलेला मतदार असेल, हा मतदार त्यांच्यापासून पूर्णपणे तुटेल आणि भाजप सेनेकडे येईल। ते जेवढं भाजप सेनेच्या विरुद्ध बोलतील तेवढा त्यांचा मतदार अजून ताकदीनं भाजप सेनेकडे येईल, कारण त्यांच्या मतदाराला मोदी हवे आहेत। मग एक प्रकारे राज ठाकरेंच्या सभा म्हणजे काय, मान न मान मैं तेरा मेहमान अशी अवस्था राज ठाकरेंची झाली आहे। मला याचं दुर्दैव वाटतं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी मतं मागणारे राज ठाकरे 2019 मध्ये मोदींविरोधात मतं मागतायत। त्यामुळे भाजपनं कार्टूनच्या माध्यमातून राज यांच्या विश्वासार्हतेवरच बोट ठेवलंय। तुम्हाला कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये ते हे म्हणताना दिसतील की काँग्रेस राष्ट्रवादीने मला फसवलं, त्यांनी मला जसं सांगितलं तसं नव्हतं। राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी करणारी जनता त्यांना मतं देत नाही याची सल त्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून बोलून दाखवली आहे। त्यामुळेच सतत बदलणारी भूमिका लोकांना पुन्हा पटवून देणं हेच राज ठाकरेंसमोरचं नवं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।